खोपोली नगरपालिकेच्या कामकाजात नगरसेविकांच्या पतीचा वाढता हस्तक्षेप सुरू असल्याने त्या प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये विकास कामांवरून श्रेयवाद सुरू झाल्यामुळे अखेर याचा वाद सर्वसाधारण सभेत उफाळून आल्याने अखेर नगराध्यक्षांनी हे चालणार नाही असा शब्द दिल्याने प्रशासकीय कामात नगरसेविकांच्या पतींची ढवळाढवळ नगराध्यक्षांनी दिला घरचा आहेर अशी चर्चा सुरू आहे. तर नगरसेवक सुनील पाटील यांसह अन्य नगरसेवकांनी घंटागाडीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खोपोली शहरात सत्ता बदल करीत खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष व सर्व लोकप्रिय विविध विकास कामे करून इतिहास घडवतील अशा प्रकारे सर्व प्रभागात स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते वावरत असून यात मात्र काही नगरसेविकांचे पती आपणच नगरसेवक आहोत याच आविर्भावात सोशल मीडियावर व प्रत्यक्ष प्रभागात जनमानसात वावरत असल्याने श्रेयवाद असल्याचे चित्र काही प्रभागात दिसून येत असल्याने नुकताच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राहुल गायकवाड यांनी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व प्रशासनाला प्रश्न विचारित नक्की चाललंय तरी काय, कधी पतीच नगरसेवक तर कधी काही कार्यकर्ते आपणच नगरसेवक आहोत अशाच पद्धतीने वावरत असल्याचे चित्र आहे. प्रशासन नक्की जनमानसांतून निवडून आलेल्यांचं ऐकणार की सोशल मीडियावर वावर आहे त्यांचं ऐकणार असा सवाल उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी संबंधितांवर घरचा आहेर दिला. यावर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी आधी नगराध्यक्ष आणि प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक यांचंच ऐकणार अशी सूचना पालिकेचे अधिकारी वर्गाला दिली आहे. तर घंटागाडी प्रभागात वेळेवर पोहोचत नाही याबाबत सुनील पाटील यांच्यासह अन्य नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. एकंदरीत प्रभागात होत असलेल्या विकास कामांचा श्रेयवाद अंतर्गत सुरू झाला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष आणि प्रशासन अधिकारी, पत्नी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांची मर्जी कशी राखणार याकडे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.